तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे IMP क्वेश्चन घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या व्हिडिओमधील प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 100% फायदा होणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर ते ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, तलाठी भरतीलासुद्धा याविषयी एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की भारतातील पहिले पाणस्थळ क्षेत्र कोणते आहे, म्हणजेच भारतातील पहिले पाणस्थळ क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेले क्षेत्र कोणते आहे. तर याचं उत्तर चिल्का सरोवर हे होतं. आणि हे बऱ्याच मित्रांचं चुकलेलं होतं मित्रांनो. तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कोणत्या पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? तांबड्या रक्तपेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणते पठार आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणते पठार आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा पठार आहे. अमेरिका खंडाचा शोध कोणत्या वर्षी लागला आहे? अमेरिका खंडाचा शोध 1492 या वर्षी लागला आहे. कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर हनुमंते घाट लागतो. ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? ओरोस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. सिंधू संस्कृतीमध्ये सर्वात पहिले सापडलेले ठिकाण कोणते आहे? सिंधू संस्कृतीमध्ये सर्वात पहिले सापडलेले ठिकाण हडप्पा हे आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कर्नाळा अभयारण्य ओळखले जाते. आणि कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे. कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान फोंडा घाट लागतो. चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? चंद्राचा एकूण 59% पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो. भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत व संमत कोणत्या दिवशी केली होती? तर भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत व संमत 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी केली होती. नायगाव मयूर हे महाराष्ट्रातील मोरांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नायगाव मयूर हे महाराष्ट्रातील मोरांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य बीड या जिल्ह्यात आहे. अस्तंबा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यात स्थित आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात स्थित आहे. पानझडी वृक्षांची वने खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक आढळतात? पानझडी वृक्षांची वने खालीलपैकी विदर्भ या विभागामध्ये सर्वाधिक आढळतात. आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कृष्णाजी केशव दामले यांना म्हटले जाते. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पीत क्रांती खालीलपैकी कशासंबंधी आहे? पीत क्रांती तेलबिया उत्पादनासंबंधी आहे. महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा पालघर हा आहे. महाराष्ट्रातील पहिला
संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता होता? महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा हा होता. कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान आंबा घाट आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न घेण्यात आलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय IMP आहेत. अशाच नवनवीन व महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनल मराठी GK रिव्हिजन सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि लाईक करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची अपडेट आणि नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.